सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थांनी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा हे व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे। आता श्रावण आलेला आहे आणि मी खरं बोलते म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मला काही भेटणार नाही तुमच्याशी खोटं बोलून। मी स्वतः हे 1 तास सेवा केली आणि मला साक्षात महादेवांचं दर्शन झालेलं आहे आणि तेही श्रावण म्हणजे तुम्ही विचार करू शकता की श्रावण मध्ये महादेवांचं दर्शन भेटणं हा किती चांगलं आहे, म्हणजे किती शुभ आहे हे, आणि तो माझ्यासोबत झालेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे। तर काय केलं मी 1 तासाची पूजामध्ये काय केलं कसं केलं ते आपण आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। तुम्ही जर माझे चॅनल मंगेश नर्वे उदगीरकर हा ब्लॉग चॅनल आहे जर नाही बघितलेला आहे तर एकदा नक्की बघा। त्यावरती मी कोणती सेवा करते कशी करते ते सगळं त्याच्यावरती मी अपलोड करते, कारण तो ब्लॉग आहे चॅनल म्हणून। तर माझं जे घरात आहे नेहमी वर्षभर माझ्या घरात काही ना काही पूजा पाठ वगैरे चालूच असतात। तर श्रावण मध्ये ही माझी पूजा जी आहे मी व्हिडिओ अपलोड केलेला होता, ते खूप जणांनी त्यांना लाईक केलेलं आहे, म्हणजे खूप जणांना ते खूप आवडलेलं आहे, कमेंट पण खूप चांगले आलेले आहेत। तर तशीच मी पूजा केलेली आहे। तर काय केलेलं आहे की श्रावण मध्ये सर्वात आधी मी कशी पूजा केली ते आज मी तुमच्यासोबत केली, कारण मला जर महादेवांचं दर्शन भेटलेलं आहे एक पूजा करून तर तुम्हाला सुद्धा व्हायला पाहिजे। फक्त 1 तासाची पूजा आहे, मी केले तर मला 1 तास पूजा लागलेली आहे। सर्वात आधी आपण जसं उठून स्नान वगैरे करून आपलं घर जे आहे आपल्याला गोमूत्राने पुसून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ म्हणजे जे समुद्री मीठ असतो त्याच्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामधलं आपण शुद्ध करतो ना, पूजा करण्याच्या आधी आपण गोमूत्र जागेवरती शिंपडून आपलं घर शुद्ध करतो, ती जागा शुद्ध करून घेतो। तसंच आपलं घर आहे जे आपल्याला शुद्ध करायचं आहे, म्हणजे काहीही निगेटिव्हिटी नाही असायला पाहिजे। दारावरती पाणी वगैरे शिंपडून दार आपलं स्वच्छ करायला पाहिजे। आपण नेहमी ही चूक करतो की आपण सगळी पूजा करतो पण दारावरती लक्ष देत नाही, आणि तिकडूनच देवता आपल्या घरी येणार आहेत। आपल्या घरातून देवता बाल्कनी मधून नाही येणार आहे, खिडकीमधून नाही येणार आहे, तर दारातून यायची आहे। त्यानंतर दरवाजावरती पण निगेटिव्ह एनर्जी असते आणि आपले पित्र आपली वाट बघत असतात की केव्हा मला पाणी पाजवतील। तर बाहेर आपला दरवाजा घर स्वच्छ वगैरे करून बाहेरचं दार वगैरे स्वच्छ करून पुसून सुंदरशी रांगोळी काढायला पाहिजे, जेणेकरून नाहीतर आत घर खूप स्वच्छ आहे आणि बाहेर चपलांचा ढीग लागलेला आहे, कचऱ्याचा ढीग लागलेला आहे, तर ते अजिबात चांगलं नाही वाटणार ते। तर घर स्वच्छ केलं, बाहेरचं दार स्वच्छ केलं, तुळशीची पूजा केली आपण, जे मुख्य आहे आपलं सूर्याला जल चढवलं तुम्ही, जे माझं रेग्युलर आहे जे मी करते ते मी तुमच्यासोबत सांगत आहे। तुळशीची पूजा केली, सूर्याला जल आपण अर्पण केलेला आहे। म्हणजे श्रावण मध्ये स्पेशली जर तुम्ही कधीही नाही केलेल्या ह्या गोष्टी तर कमीत कमी श्रावण मध्ये ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा, कारण श्रावण एक महिना असं आहे ना की खूप सणवार येतात आणि ते 1 महिन्यामध्ये आपण पूर्ण वर्षभराचं पुण्य कमवू शकतो। त्याच्यामुळे मी सांगते की कधी जर नाही केलंय तर नका करू 12 महिने, पण कमीत कमी श्रावण मध्ये ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा तुम्ही। ते सूर्याला जल झालं, तुळशीची पूजा झाली, दाराची पूजा झाली, घरात जे आहे ते सगळं केलं। तर घराची पूजा आहे आपली ती घरी केलं आपण सगळ्या गोष्टींना, आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा महादेव उचलता तुमच्या घरात जर तुम्ही महादेवाची पूजा जसं मी केले, मी घरात केलेले होते ऍक्च्युली, तुम्ही बाहेरही जाऊन करू शकता, बाहेर मंदिरामध्ये, पण तेवढा वेळ नसेल खूप जास्त गर्दी असेल तर तुम्ही घरच्या घरीही करू शकता। तसं तर प्रदीप मिश्रा सरांनी सांगितलेलं आहे, महाराज यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही घरातलं जे कुंड आहे जे झाड आहे त्याची मातीने सुद्धा तुम्ही शिवलिंग तयार करून त्यावरती आपण पूजा करू शकतो। तर तुम्हाला जशी तुमची सोय झाली तसं तुम्ही करा। तुमच्याकडे लिंग असेल, तुम्ही घरात आहे, बाहेर वेळ नाही आहे, बाळ आहे, नोकरी आहे, वेळ नाही आहे, तर तुम्ही घरात करा। पिंडबी नाही आहे तर झाडातली माती घेऊन करा, नाही झालं तर मग बाहेर जाऊन फक्त 1 लोटा जलही तुम्ही अर्पण करून आला तर तुम्हाला तुमची पूजा जी आहे ते महादेवापर्यंत पोहोचून जाणार आहे। फक्त कंडिशन हे असतो, सगळ्याजण सगळ्या गोष्टी करतात पण एकाची इच्छा पूर्ण लवकर होते आणि एकाची नाही होत, तर त्यात फरक असतो भावनेचा, श्रद्धेचा, प्रेमचा, विश्वासचा। तर फक्त आपल्याला हे सगळं जे फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला असं नाही की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे, श्रद्धा, प्रेम, विश्वास ह्याला पैशाची गरज नाही आहे। सगळं ऑटोमॅटिक, म्हणजे जे महत्वाचं आपलं इन्ग्रेडियंट्स ज्याला आपण म्हणतो ना, घटक जे आहे ना पूजेमध्ये, तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ते महत्वाचा घटक आहे आपला विश्वास, महादेवाबद्दल आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपलं प्रेम। तर हे महत्वाचे विषय आहेत। त्यानंतर जो तुम्ही घरी करू शकता, जसं मी सांगितले कुठेही करू शकता, पण करा, शर्त आहे करा। तर मी घरामध्ये जे आपले लिंग आहे ते घेतलं, त्यावर स्वच्छ जे पाणी आहे आपला 1 वागाटचा असेल तर ते, कारण तो आपण चरणामृत म्हणून आपण पिणार आहे ते। तर असंही सांगलं जातं की महादेवाच्या पिंडावरती जेव्हा आपण अभिषेक करतो ते पाणी आपण स्वतः पियायला पाहिजे तीर्थ म्हणून। त्याच्यामुळे 1 वागाटचं पाणी तुम्ही मस्तपैकी मी जसं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की कसं त्यांना जलाभिषेक करायचा आहे, म्हणजे
आधी कुठं टाकायचं त्याची बी एक शास्त्रोक्त पद्धती आहे महादेवांना जल अर्पण करायचं ही, तर ते तुम्ही नक्की एकदा बघा. जल अर्पण केलं स्वच्छ पाण्याने. त्यानंतर आपले जे पंचामृत आहे घरातलं पंचामृत मी त्यांना अभिषेक केलेला आहे. पंचामृत दूध, दही, मध, साखर आणि दूध, दही, मध, साखर आणि तूप हे 5 मिळून पंचामृत होतं. त्यांचे पंचामृताने तुम्ही वेगळंही करू शकता, नाही तर एकत्र करूनही त्याचा अभिषेक करू शकता. अभिषेक केला त्यानंतर आपल्याला परत स्वच्छ पाण्याने आपल्याला एकदा धुवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक तुम्हाला जर करायचा असेल तर ते आपल्याला रुद्र पूजासाठी किंवा जे अभिषेक पात्र असतो वरती हे केलेला असतो, आणि जसं आपण वाचन करतो रुद्र जर आपल्याला वाचायचं आहे तर तो पाणी एक थेंब महादेवाच्या पिंडावर त्याचा अभिषेक होतो. तसं करा. मी डायरेक्ट पंचामृताने धुवून घेतलं आणि त्यानंतर मी परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून मग त्यांना परत अभिषेक केलेला आहे. म्हणजे आधी पंचामृताने अभिषेक केला आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि परत मी स्वच्छ पाण्याने त्यांना अभिषेक परत केलेला आहे. आणि तो अभिषेक मी कसं केलेला आहे, रुद्र वाचन करून मी त्यांचा अभिषेक केलेला आहे. जे स्वामी समर्थांची नित्य पुस्तिका आहे किंवा तुम्हाला गुगलवरती पण तुमच्याकडे जर पुस्तक नाही आहे तर आजकाल सगळं आहे आपल्याला, युट्यूब आहे, गुगल आहे. वाचता येत नाही आहे तर रुद्र लावा. त्यानंतर महादेवावरती तुम्ही चम्मच असेल तर चमच्याने पाणी तुम्ही अभिषेक करा त्यांना. तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते लावा. हात जोडून बसा, ऐका भक्तीने. ते ऐकलं तरीही तुम्ही बोलायचं, तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे त्याचा. तर तुम्ही वाचता येत नाही तर ऐका. तुमच्याकडे अभिषेक पात्र आहे तर ते लावून द्या, ते नाही आहे तर चमचा, म्हणजे कसंही करा पण पूजा करा महत्वाची. आणि त्यानंतर मग मी काय केले की माझ्याकडे अभिषेक पात्र नाही आहे, आता पहिला श्रावण सोमवार आहे पण मी घेईल आता. मग चमचा मी अभिषेक केलेला आहे आणि त्यानंतर मी रुद्र वाचन केलेलं आहे. म्हणजे रुद्र वाचन करत करत, म्हणजे ज्याला रुद्र अभिषेक म्हणलं जातं. रुद्र वाचन करत करत तुम्ही जर अभिषेक करताय तर त्याला रुद्र अभिषेक म्हणलं जातं महादेवाचा, जो की महादेवांना अत्यंत प्रिय आहे. तर रुद्राभिषेक मी त्यांना केलेला आहे. सर्वात महत्वाची सेवा, रुद्राभिषेक केल्यानंतर त्यांना जे भस्म आवडतो, भस्म जो कपाळी ते लावतात ते भस्म त्यांना लावलेला आहे. मी त्यांना अत्तर लावलेला आहे जो की त्यांना प्रिय आहे. त्यानंतर त्यांना जे रुद्राक्षची माळ आहे, माझ्या घरी रुद्राक्षची माळ आहे 108ची, ते 108 रुद्राक्ष मी त्यांना अर्पण केलेलं आहे. त्यानंतर त्यांना जे आवडचं धतुरेचं फूल आहे ते अर्पण केलेलं आहे. आपल्याकडे 108, आम्ही दरवर्षी मी जे करते ते 108 बेलपत्रच महादेवांना वाहते, जे हार्डली 40 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला जर 108 असतं तर 35 ते 40 रुपयामध्ये भेटून जातं. ते 108 बेलपत्र आपल्याला महादेवावरती ओम नमः शिवाय म्हणून किंवा ओम नमो भगवते रुद्राय नमः हा मंत्र जप करून तुम्हाला महादेवाच्या डोक्यावरती म्हणजे महादेवावरती तो बेलपत्र अर्पण करायचा आहे. म्हणजे बेलपत्र सुद्धा मी 108 अर्पण केलेले होते. जे मी केलेली पूजा आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. बेलपत्र सुद्धा मी अर्पण केल्यानंतर त्यानंतर जे आपलं शिवमुठ असतो ते शिवमुठ आपण हातामध्ये घेऊन तो 5 मुठ असं आपल्याला टाकायचं असतो. शिवमुठ झालं ते. आणि त्यानंतर महादेवांना कपूर आवडतं म्हणून कपूरची आरती केली मी. रुद्राभिषेक सर्वात महत्वाची सेवा होती. आणि त्यानंतर आपल्याला 108 आपली जे त्यांचा जाप होतो, ओम नमो भगवते रुद्राय नमः, ह्या मंत्राचा जाप मी केले होते. ओम नमो भगवते रुद्राय नमः. ते 108 एक बेलपत्र ठेवलं आणि एक आपण जाप केला, परत दुसरा बेलपत्र ठेवला आणि दुसरा जाप केला, असं 108 बेलाचा 108 जप माझा झाला होता. आणि त्यानंतर मग मी त्यांची आवडती आरती म्हणली होती आणि तोही तुपाच्या दिवानी मी त्यांची आरती केली होती. मग कर्पूरची आरती आपण केली. कर्पूरचा वास त्यांना खूप आवडतं म्हणून कर्पूरचा वास सुद्धा मी कर्पूरची सुद्धा आरती केली होती. धूप दीप अगरबत्ती ओवाळून सुंदरशी फूल, जे त्यांना फुलं आवडतात पांढरे कलरचे, त्यांना मस्त वस्त्रमाळ मी वाहिली होती. हे सगळं ऍक्च्युली मी करून सुद्धा दाखवलेलं आहे तुम्हाला, ह्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याचा. तेच वस्त्रमाळ त्यांना मी अर्पण केली होती जशी माझी पूजा होती. फक्त रुद्राभिषेक जो होता तो सर्वात महत्वाचा होता. आणि त्यानंतर शिव महिमा स्त्रोत म्हणून एक आहे, त्याचा मी पठण केले होते आणि आपण त्यांची आरती केला होता. जे आपण मी घरी फराळ केलं होतं ते त्यांना नैवेद्य दाखवलं होतं. फक्त एवढीच की ह्याच्यामध्ये खूप माझी आतुरताने मी केले होते. आणि ह्यानंतरही माझा ब्लॉग नाही बघितलाय तर नक्की बघा, कारण की प्रत्येक सोमवारी मी काहीतरी नवीन ह्याच्याने महादेवांचा अभिषेक करणार आहे. एका दिवशी मी एक श्रावण सोमवार काय करणार आहे, उसाचा रसाचा अभिषेक करणार आहे. एक श्रावण सोमवार आपण कापूरचं जे पाणी आहे त्याचा अभिषेक करणार आहे. एक श्रावण सोमवार जे आहे महादेवाला तिळाचा तेलाचा अभिषेक करणार. असं वेगळे वेगळे अभिषेक मी त्यामध्ये करणार आहे. म्हणजे महादेव 100% लिहून घ्या, तुम्ही जर एवढी पूजा जर केली तर महादेव
तुम्हाला सुद्धा प्रसन्न होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा साक्षात दर्शन देणार आहे जसं त्यांनी मला दिलेले आहे। तर तुम्ही ही पूजा नक्की करा, फक्त मनोभावे करा। त्यांना जे आवडता वस्तू आहे ते आपण त्यांना अर्पण करून त्याची मनोभावे उपवास करून त्यांची पूजा करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या वेळेला आपण एखादा दानधर्म आपल्याला करायचा आहे, कारण दानधर्म खूप आवडतं। आणि जसं आपली मुलं आहे, आपण आई वडील आहे, आता आपल्या मुलं कसं की एखादी वस्तू त्यांना जर हवी असेल तर ते आपली खूप सेवा करतात। मग मी पाय दाबू का, हात दाबू का, मग मी चहा करून देऊ का, पाणी करून देऊ, पाणी आणून देऊ का, थोडंसं मदत करतात। मग आपण कसं प्रसन्न होतात, तसंच ते पण आपले आई वडील आहेत, तर त्यांनाही आपल्याला प्रसन्न करायचं आहे। मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मागायचीही गरज नाही, तुम्हाला आपोआप समजून जाते। आता माझं लेकरू माझी सेवा केलं तर मला नक्की समजणार आहे की ह्याला नक्की पाहिजे काय। त्यांना जेव्हा मोबाईल पाहिजे असतं तेव्हा ते माझी खूप जास्त सेवा करतात। मग मला कळून जातं की नाही मस्का मारतंय माझा मुलगा, तर मग मी खुश झाली की मग आपण ऑटोमॅटिक न मागता, नाही बाबा लेकरू करत आहे, चांगले कामं करत आहे म्हणून आपण प्रसन्न होऊन तो न मागता घे बेटा खेळून घ्या अर्धा तास दे मग नंतर, असं आपण म्हणतो। तुम्ही आई वडील आहे तर तुम्ही ते कम्पेअर करू शकता गोष्टी। तसंच ते पण आपले आई वडील आहेत, तर त्यांना आपण प्रसन्न केलं, त्यांच्या आवडती सेवा त्यांना केली आहे त्यांच्यासाठी, तर नक्कीच ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला मागायची सुद्धा गरज नाही। आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्यासाठी तुम्ही मनोकामना आपल्या मनामध्ये धरलेली आहेत, कारण ते आहेत तर देवादिदेव आहेत, महादेव आहे, ते सगळं त्यांना माहिती आहे तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, काय पाहिजे, काय तुमचे कष्ट आहे, तुमची काय अपेक्षा आहे, तुमची काय मनोकामना आहे, तुम्ही कशासाठी मस्की मारताय, ते सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांना। तर तुम्ही न मागता तुमच्या आयुष्यामध्ये सगळे प्रश्न नाहीसे होणार आहे। तर तुम्ही पूजा नक्की करा। आणि जर वाटलं की कसं करायचं आहे तर ह्या चॅनलवरती ते व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे, तर एक तर नक्की बघा, त्यामध्ये प्रॉपर मी पूजा कशी केलेली आहे ते मी सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीनं मी पूजा केलेली आहे आणि महादेव साक्षात मला प्रसन्न झालेले आहे। माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला त्यांनी दर्शन दिलेले आहे। तर कशा ना कशा तुम्हाला जर त्यांचं डमरू दिसेल, त्यांचं त्रिशूल दिसेल, त्यांचं नंदी दिसेल, त्यांचा लिंग दिसेल, तुम्हाला त्यांची रुद्राक्ष दिसेल, असे जे महादेवाशी निगडीत काही जे वस्तू आहेत ते वस्तू तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिसणार आहेत। पण मला साक्षात महादेवांनी मला प्रसन्न झाले, म्हणजे महादेव साक्षात माझ्याकडे डमरू असं काही आले नाही, साक्षात महादेव मला असं करून माझ्या स्वप्नात आलेले होते। तेच मला सांगायचं होतं तुमच्याशी। तर नक्की पूजा करा आणि महादेव तुमच्या सुद्धा स्वप्नात येणार आहे, तुम्हाला सुद्धा प्रसन्न होणार। आपण काही कमी ठेवायचंच नाही आपल्या देवांना प्रसन्न करण्यासाठी। तर नक्की करा ह्या सगळ्या सेवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।